राजकीय वर्तुळातून एक अत्यंत धक्कादायक आणि मोठी बातमी समोर आली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार विनायक राऊत, त्यांचा मुलगा आणि नगरसेवक गीतेश राऊत यांच्यासह त्यांच्या संपूर्ण कुटुंबाविरोधात ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। विनायक राऊत यांची सून गिरिजा राऊत यांनी दिलेल्या तक्रारीवरून ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा नोंदवण्यात आलाय। यामध्ये कौटुंबिक छळासोबतच जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। माजी खासदार विनायक राऊत यांची सून गिरिजा राऊत यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीमध्ये राऊत कुटुंबावरती अत्यंत खळबळजनक आणि गंभीर आरोप केले। राऊत कुटुंबाकडून तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता। इतकंच नव्हे तर घरात बळजबरीनं गोमूत्र प्यायला दिलं गेलं असा धक्कादायक आरोप त्यांनी केलाय। याशिवाय राऊत कुटुंबातील सदस्यांनी अत्यंत क्रूरतेने तिच्या डोक्यावरील केस कापल्याचा आरोप देखील गिरिजा यांनी तक्रारीमधून केलाय। या अघोरी कृत्यांमध्ये आणि जादूटोणा प्रकरणामध्ये राऊत कुटुंबासह फिरोज बाबा आणि काजी बाबा विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। या संपूर्ण प्रकरणावरती आता ठाकरे गटाकडून किंवा विनायक राऊत यांच्याकडून काय प्रतिक्रिया येते याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय।